नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गलगंड. त्याला इंग्रजीमध्ये गॉइटर पण असे म्हटले जाते. गलगंड हा थायरॉइड या गलग्रंथीचा रोग आहे. यामध्ये गळ्यातील ग्रंथीला सूज येते. कधी-कधी सूज नसताना सुद्धा हा रोग होऊ शकतो. थायरॉइड ही अंतःस्रावी ग्रंथी आहे. या ग्रंथीचे रोजच्या शारीरिक हालचालीवर आणि ताणतणावावर नियंत्रण असते. शरीराच्या इतर संस्थांवर सुद्धा या ग्रंथीचे नियंत्रण असते. शरीरातील प्रत्येक भागाचा या ग्रंथाशी संबंध असतो. या रोगाचे सर्वात जास्त प्रमाण स्त्रियांमध्ये असते. अति कष्टाचे काम आणि विश्रांती न मिळणाऱ्या स्त्रियांना हा रोग जास्त प्रमाणामध्ये होतो. तरुणपणामध्ये गरोदरपणात, आंतरवनिवृत्ती नंतरच्या काळात आणि शारीरिक कष्ट करण्याच्या काळात हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. आता याची लक्षणे काय आहेत? सुरुवातीला या रोगाची लक्षणे ओळखणे कठीण असते. मानसिक अस्वस्थपणा असतो, पण त्याकडे दुर्लक्ष होते. या अस्वस्थपणाचा काळ हळू-हळू वाढत जातो आणि मग इतर लक्षणे दिसू लागतात. मन एकाग्र होत नाही, विषण्णता आणि रडू येते. रुग्ण अकारण लवकर चिडतो, अत्यंत नैराश्य येण्याची शक्यता असते. गलग्रंथीला सूज येते, पण सुजेचा आणि तीव्र लक्षणांचा काही संबंध नसतो. रोगाच्या गंभीर स्वरूपामध्ये गलग्रंथींना सूज नसते. छातीचे ठोके नियमितपणे परंतु वेगाने पडतात. उत्तेजित अवस्थेमुळे ठोके आणखी वाढतात, हात थरथरतात, थकवा येतो, स्नायूमध्ये त्राण नसतो, डोळे कोबणीतून बाहेर आल्यासारखे दिसतात, पण हे लक्षण सर्वच रुग्णांमध्ये नसते. सर्वात प्रमुख प्रमुख लक्षण म्हणजे रुग्णाचे वजन कमी होते. कोणत्याही उपायाने ते वाढत नाही. अशक्तपणा येईपर्यंत वजन घटतच राहते. ही लक्षणे हळूहळू वाढत जातात. त्यामुळे गंभीर स्वरूप होईपर्यंत रुग्ण कोणतीही तक्रार करीत नाही. या रोगाची लक्षणे अचानक कधीच प्रकट होत नाहीत. बहुतेक सर्व रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे असा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे हळूहळू शरीरामध्ये विषारी पदार्थ साठू लागतात. आता ह्याची कारणे काय आहेत? आहारामध्ये आयोडीनचा अभाव असणे हे गलगंडाचे मूळ कारण आहे. थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्स निर्मितीसाठी आयोडीनची गरज असते. शारीरिक आणि मानसिक कारणासोबत आहारामध्ये आयोडीनचा अभाव असेल तर तरी पण गलगंड होतो. समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांना गलगंड सहसा होत नाही, कारण समुद्राच्या अन्नामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयोडीन असते. मासे खाणाऱ्यांना सहसा गलगंड होत नाही. समुद्रातून आणि मातीतून जे घटक तयार होतात त्यामध्ये भरपूर आयोडीन असते. अनैसर्गिक आणि रिफाइंड पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना गलगंड होतो, कारण या पदार्थांमध्ये आयोडीनचा अभाव असतो आणि कच्च्या कोशिंबिरी खाणाऱ्या व्यक्तींना गलगंड होत नाही, कारण या पदार्थांमध्ये सुद्धा आयोडीन भरपूर प्रमाणामध्ये असते. आता गलगंडावर उपचार काय करायचा? गलगंडावर एकमेव योग्य असा उपचार म्हणजे शरीराची शुद्धी करणे आणि त्यानंतर योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि मनशांती घेण्याची सवय असणे आवश्यक आहे. उपचाराची सुरुवात फळांच्या रसापासून करावी. संत्री, सफरचंद, अननस आणि द्राक्षे यापैकी कोणत्याही एका फळाचा रस 2 किंवा 3 तासांनी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत घ्यावा. याच काळामध्ये पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. फळांचा रस घेऊन लंघन केल्यानंतर आणखी 3 दिवस फळे आणि दूध असा आहार घ्यावा. दिवसातून 3 वेळा म्हणून दर 5 तासांनी रसदार फळे उदाहरणार्थ सफरचंद, अननस, द्राक्षे, पपया आणि त्यासोबत 1 पेल्याभर दूध घ्यावे. त्यानंतर समतोल आहार सुरू करावा. उदाहरणार्थ सकाळी नाश्त्यामध्ये आम्लयुक्त फळे उदाहरणार्थ सफरचंद, संत्री, पेर, द्राक्षे आणि त्यासोबत 1 पेल्याभर दूध घ्यावे. सोबत मूठभर सुकामेवा खावा. सकाळचे मधल्या वेळेस खाणे 1 पेल्याभर फळांचा रस किंवा भाज्यांचा रस, त्यामध्ये 1 चमचा यीस्ट टाकावे. दुपारी जेवणामध्ये वाफवलेल्या भाज्या, कोंड्यासकट कणकेच्या पोळ्या आणि 1 पेल्याभर ताक घ्या. दुपारीच्या मधल्या वेळेस 1 पेल्याभर दूध किंवा फळांचा रस घ्या. रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांचे सूप, मोठा वाडगा भरून सॅलड किंवा कच्च्या मोसमी भाज्या उदाहरणार्थ लेटूस, टोमॅटो,
कोबी, गाजर, टरबूज, सेलरी, मोड आलेल्या अल्फा बिया किंवा मूग आणि घरी बनवलेले पनीर किंवा सुकामेवा. रात्री झोपताना दूध किंवा फळांचा रस घेऊन झोपावा. रुग्णाने भरपूर विश्रांती घेणे आवश्यक आहे. पहिले 1 किंवा 2 महिने आठवड्यातून 1 दिवस अंथरुणावर पडून संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. लक्षण पूर्णपणे नाहीसे झाल्यानंतर जास्तीत जास्त व्यायाम रोज करायला हवा. गलगंडाच्या रुग्णाला भूक खूप लागते. त्यामुळे कधी-कधी कमी होणारे वजन रोखणे अशक्य होते. हृदयाचे ठोके कमी झाल्याशिवाय आणि हातापायाच्या बोटांची थरथर कमी झाल्याशिवाय अन्नाचे शोषण नीट होत नाही. पण समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यास वजनही हळूहळू वाढायला लागते. अन्नाचे नीट शोषण होण्यासाठी आधी कमरेवर आणि नंतर मानेवर घट्ट वस्त्र गुंडाळावे. असे आठवड्यातून 5 वेळा करावे. जसे जसे वजन वाढेल, खूप भूक लागण्याची लक्षणे कमी व्हायला लागली, भूक वाढण्याचे कोणतेही उपाय करू नये. काही पदार्थ आणि द्रवपदार्थ गलगंड रुग्णासाठी अपायकारक आहेत. ते म्हणजे टाळायला महत्त्वाचे आहेत. ते आपण बघू. उदाहरणार्थ मैद्याचे पदार्थ, पांढरी साखर, मांस, तळलेले किंवा तेलकट पदार्थ, गोडवलेले पदार्थ, मसाले, चहा, कॉफी, बिस्किटे, मद्यपान वगैरे. कोणत्याही प्रकारचे औषध घेऊ नये. घेतल्यास ते पेशींना हानिकारक ठरते. आयोडीन हे एक चांगले औषध आहे, पण ते सेंद्रिय स्वरूपात देणे आवश्यक आहे. आयोडीनयुक्त खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणामध्ये घ्यावे. शतावरी, कोबी, गाजर, लसूण, कांदा, ओट, अननस, हातसडीचा तांदूळ, टोमॅटो, स्ट्रॉबेरी असे पदार्थ घ्यावे. थकवा येणार नाही याची खूप काळजी घ्यायला हवी. तसेच मनाला त्रास होणाऱ्या गोष्टी टाळायला हव्यात. गलगंड बरा व्हायला खूप वेळ लागतो. कधी-कधी पुन्हा उद्भवतो, पण लक्षणे हळूहळू कमी व्हायला लागतात. योग्य आहार नियमितपणे घेतला तर गलगंड पूर्णपणे आणि लवकर बरा होतो. रोजच्या आहारापैकी निम्मा भाग फळे आणि भाज्या याचा असायला हवा. कोंड्यासकट कणकेच्या पोळ्या आणि बटाटे अशा स्वरूपामध्ये पिष्टमय पदार्थ घ्या. बटाट्यामध्ये उत्तम प्रकारचे स्टार्च असते. बटाटे नेहमी सालासकट खावे. प्रथिने नेहमी अंडी, चीज, वाटाणे, मसूर आणि सुकामेवा या स्वरूपामध्ये घ्यावी. दूध आणि मांस खाऊ नये. ही आहार योजना संपूर्ण वर्षभर पाळायला हवी. आणि 2 महिने आठवड्यातून 5 रात्री कमरेला आणि मानेला घट्ट वस्त्र गुंडाळावे. नंतर 1 महिना बंद ठेवावा. पुन्हा दुसऱ्या महिन्यानंतर चालू करावे. त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर घालवण्यासाठी जलचिकित्सा करावी. झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला थंड पाण्याचे स्पंजिंग करावे. शरीरातले विषारी आणि टाकाऊ पदार्थ आतड्यातून बाहेर घालवण्यासाठी पोट साफ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिक ताण घालवण्यासाठी आणि टाळण्यासाठी उपाय करावे. कधी-कधी अशी लक्षणे पुन्हा दिसायला लागतात, पण निसर्ग उपचारानंतर अशी लक्षणे खूप सौम्य स्वरूपामध्ये दिसतात आणि लवकर नाहीशी होतात. या बाबतीत स्त्रियांनी घेतलेले कष्ट खूप कामाला येतात, हे विसरू नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.